जय जिजाऊ जय शिवराय. तर मी अश्विनी आणि मी कविता तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आम्ही जिंजुर्डे या युट्यूब चॅनलवर. तर बघा आताच वावरात आलो आणि वावरात तुम्हाला तर कळलंच असेल की हरभऱ्याच्या वावरात आलेच नंतर कशाला येत राहते हरभऱ्याच्या वावरामध्ये. आणि आता हरभऱ्याला लागायला लागले बघा घाटे. तर खूप दिवसांची हरभऱ्याची भाजी खुडायला यायचं होतं पण जरा कामामुळं जमलंच नाही. म्हणलं चला आता थोडेफार घाटे लागायला लागले आणि जेव्हा थोडे थोडे घाटे लागायला लागले बारीक लगेच आपल्याला भाजी खुडावं लागती. तर बघा म्हणलं लगेच भाजी खुडून घेऊ म्हणजे मग कसं बरं राहीन, उन्हाळ्यात खायला बरी राहती. तेच ना. मग गहू पहा आपला किती मस्त झालेला आहे. पाणी दिलं का ना आबानी काला आहे त्याला पाणी दिलं सकाळी. तेच ना 12 ते 8 ला येते आता. हां इकडं लईच काँग्रेस उतरलं ग पट्टा. बघा आपलं हरभऱ्याला मस्त अशी फुलं आणि एखादा अर्धा घाटा लागायला लागलाय आणि अशाच डावात आपल्याला भाजी खुडा लागती. एवढी थोडंच हरभरा टाकेला आहे यंदा थोडंच हरभरा आहे. पलीकडून जवारी आहे ना. मी आजच आले इकडे या वावरात लई दिवसाची नंतर. बघा आता कविता लगेच लागलेली आहे भाजी खुडायला. शेंडा शेंडाच नुसता. बघा किती मस्त अशी मागच्या वर्षी खुडली का मागच्या वर्षी बघा किती मस्त अशी भाजी आपली. आणि एखादा अर्धा घाटा जरी असला तरी काही नाही होत त्याला. मस्त अशी अजून आंबे भरपूर त्याच्यावर. कविता जवस झाड बी मस्त आले. जवस बी टाकेल का नाही याच्यामध्ये. जवस मी टाकली काय ना मागच्या वर्षी जवस लय झालते आणि हरभरा बी मस्त होतं भरपूर होतं. आणि मागच्या वर्षी ना कविता हरभरा सोंगला आम्ही मम्मीनं आणि मी पण आम्हाला इतकं दुखणं आलं माहिती का. हा तू तिकडं होती मागच्या वर्षी. यंदा आता दुखणं यायचं येऊन गेलं आता दुखणं लय मोठं. मग काय चला आता लगेच भाजी खुडायला लागतो. आता भरपूर टाईम झाला दुपारच भरली कारण कवितांती गेल्यात. सकाळचा ब्लॉग तुम्ही बघितला उकडगावच्या देवीच्या दर्शनाला. त्याच्यानंतर आल्याच्यानंतर सगळं आवरून आता आम्ही दोघे आलो आहे वावरामध्ये. बघा घाटी काही काही ठिकाणी झाले ना. काल महाशिवरात्रीच्या चिंचेच्या झाडाखाली गेले हां आणि रोज चिंच खा वाटत नाही. हां काल इतकी चिंच खा वाटत होती. बरं झालं खाल्ली नाही. नाही ना खाल्ली नाही. तेच ना. आज आता हरभऱ्याच्या वावरात आला तर हरभरा खा वाटत. पण त्याला अजून आता 15 दिवसांनी मस्त येईन बरं का खायला. खायला मस्त येईल. घेऊ मग आता काय पटापटा खुडून आणि लागू मग करत परत घरी बी जावं लागेल पोरं. चला बघा आता एवढं आपलं असं हरभरा आहे थोडंच यंदा. आणि पुरा पट्टा तिकडं घरापर्यंत पूर्ण म्हणजे रोड लोक सगळं गहू आहे यंदा. यंदा गव्हाची मजा आहे पोळ्या खायची. गव्हाची मजा आहे. इकडं पण हा थोडा लेट होता आहे ना. इकडचा टप्पा मागचा आहे. जसं जसं रान तयार होत गेलं तसं तसं. कारण यंदा पाऊस बी तुम्ही पाहिलाच नोव्हेंबर डिसेंबरला पाऊस होता. अहो आपली इकडे बाग आहे ती चांगलं आहे. तिकडं उकडगावच्या अंग आहे ना. हां म्हणजे हिरवागार लगेच नाही ना. असं शेंडा 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 घ्यावा लागणार आहे. हां हा घोळानं तर लय जबरदस्त लावतो. हो आता थोडासाच खुडूलाही नाही वे. टाळ पण चांगली बरोबर राहिला. हा ना कुठं मुडं. आणि अशीच भाजी खुडली ना आता मग कसं हे राहतं त्याच्यात आम राहती. चला आता मी बी घेते खुडून पटकन. लई घाटे आले गेला आता. लईच घाटे आले निब्बर लई झाले. हा ना भाजी ना 8 दिवस आधीच खुडा लागत होती. घेऊ आता काय शेंडा शेंडा जेवढी होईल तेवढी. बघा चाललेलं आहे आमचं भाजी खुडायचं काम. आणि काय हरभरे खायची पण हरभरे एवढे निंबर झाले लगेच. हो काही काही ना किती निबर झाली. नाही कडे मी पाहिले. काही काही चांगली निबर झाली. बघा काही काही म्हणजे चांगल्या पद्धतीनं काही काही घाटे निबर झाले आणि काही काही हाय भाजी खुडायच्या डावात हाय कुठं कुठं मुडा. तर तीच आता खुडून आणि जेवढी होईल तेवढी घेऊन राहील बघा. आणि हे असं झालं आहे बघा हरभरा आपलं. काही काही पण किती निबर. एवढी आम्ही भाजी खुडलेली आहे. आणि ते एक गमीला का आणि अजून 2 गमीले आणले होते. म्हणलं मग जेवढी खुडल्या जाईल तेवढी. बघा काही काही अशी आहे अजून. थोडे लवकर यावं लागत आपण. मागच्या वर्षी हरभऱ्याची भाजी खुडायला आलो पाहुणे आले घरी. हा बाई मागच्या वर्षी ना. हा
पप्पा म्हणे बाई पाहुणे आले इथून घरी गेलो डबल त्यांना नाश्ता केला काहीतरी होईल शिरा केला वाटतं ना. हा आणि डबल वावरत आलो भाजी खुडायला. आता 3 वाजले ना, लई टाइम झाला का. हा ना बघा मस्त अशी आपली भाजी बघा खुडून घेतलेली आणि ना कसं ही भाजी अशी मोकळीच ठेवा लागती. आम्ही धुडकं बी आणलेलं आहे. धुडकं याच्यात धुडकं टाकायला बरं काही भाजी, कारण कसं ती काळी पडती म्हणून अशी सुकू म्हणजे मोकळीच ठेवा लागती. आणि घरी गेले का आपण तर वाळत घालणारच आहे. घरी गेले बरोबर वाळत घालायची. तेच ना मग काय. त्या कोपऱ्या बसून आले थोडी खुडीत कारण मधोमध तर एकदम निब्बर झालेलं आहे. आणि ज्या गव्हाच्या हा ना मग जास्तच निबर झाली. जिथं इकडं पाणी नाही ना तिकडं भरपूर निब्बर झाली. आणि जिकडं ह्या गव्हाच्या कडाकडाना तास आहे का त्याच्यात जरा बरी आहे, कारण तिकडून पाणी येतं थोडं तर मग तिथं अशी म्हणजे अजून एवढे असे घाटे लागले नाही आहे. तर त्याच साईडनं आम्ही खुडलेली बघा भाजी. आपला गहू नंतरचा आहे आणि हा जो पट्टा आहे तो अगोदरचा आहे बघा. आणि तिकडं तर पूर्ण हे झाला, पूर्ण भुरका झाला म्हणजे आता तो त्या शेवटचं पाणी ना झालं ना पाणी, त्याचं पाणी तुटलं ना मग काय लढून पट राहिलं बाई. आता उन्हाळा लागला का चांगलाच. तेच ना बघा वावरातली पिकं आपले. आणि यंदा पाण्याची काही कमी नाही त्याच्यामुळं सगळं रान बेतेले सगळं वावरात. कुठं गहू हरभरा ये, थोडी तिकडून ज्वारी आहे, तिकडच्या वावरामध्ये बाजरी टाकून दिली सगळी. डबरीत टाकली बाजरी आपल्या डबरीत पूर्ण बाजरी आहे ना डबरीत. मग काय यंदा बाजरीचा ताण नाही गव्हाचा ताण नाही. यांना नुसतं भाकरी चपात्याच खायच्या. अगं ते खायचं काय असं पण सोंगायला किती पंचायत होईल. सांगायला काय पंचायत आहे. गहू तर आता हार्वेस्टर हा गव्हाचं होईन पण बाजरी आपण लेबरला देऊ काय आपण सांगू. हा मग मी ते सांगले एक तर बाई बाजरीचं लई राहतं गुलेन तेन राहते. तुम्हाला आठवतं नवरात्रामध्ये किती गुलं उभरलं. हा बाई तर ती पानकाळीची बाजरी याच्यावर नाही राहत ना म्हणते गुले. याच्यावर नाही या उन्हाळा बाजरीवर नाही राहत. पानकाळ्यात कसा पाऊस ते राहतं ना तर मग बाजारात म्हणजे जी पानकाळ्यातली बाजरी आहे का तिच्यापेक्षा उन्हाळ्यातली बाजरी बाहेर लागते बरं खायला. कारण ढवळी शिपीत बी राहते, पाऊस नाही लागत काही नाही, काळी नाही पडत. नाही तर काय होतं पावसाचं कसं राहतं ऐन सोंगायच्या याच्या डावात कसं काढायचा पाऊस येतो. मग त्याच्यामुळे ना त्याच्यामुळे आपण आता 2 वर्षापासून आहे ना पानकाळी बाजरीपेक्षा आहे का उन्हाळी बाजरी करून राहिलो म्हणजे मग कसं खायला बी बाहेर बाजरी पण चांगली झाली आपल्याला. मग पानकाळी बी चांगली घालते मग. हे जरा आहे ना लेटच झालं बरं कविता. हा ना 8 दिवस आधी तेच ना जर आता जेवढी माहिती तेवढी खुडू. मग काय लई आशा ना आलतो ग म्हणलं किती मोठी भाजी खुडू. बरं आहे मग काय आता जेवढी होईल तेवढी खुडू. मग आता काय आता भाजी पण खुडायची झाली बघ आमची. आणि एवढीशी आम्ही भाजी खुडलेली आहे 2 घमिले. तर जरा 1-1.5 घंटा झालाच नाही ना आपल्याला येऊन. सांडण का भाजी हो ना मग हा तसंच कर दम्माने बरं का. थांब ना बघा एवढी आम्ही पूर्ण म्हणजे 1 घमिल्यावर भाजी खुडलेली आहे. आणि हिरवी गार मस्त. तर चला आता बकऱ्यालाच मक्का घ्यावला नाही ना. हाय कुठं मुडं बकऱ्याला मक्का तर ती कापून कापू. हा ना इळ आहे तुम्ही कुठं टाकला गमिलातच असा ना इळा गमिला टाकलं खाली. गमिला टाकेल होता ना पण आहे ना. जरा ही दही विळा आणि गमिले. मग आता कविता घमिलं डोक्यावर घेऊन निघली आणि मी पण आता इथं मला थोडीशी मक्का कापायची आहे. कारण बकऱ्यांना आता दिवसभर बकऱ्यांना बी काही नाही राहत त्यामुळं मग बरं राहते थोडी मक्का टाकलेली. आता ऊन पडून राहिलं जरा. बघा आता निघालो घरी. हरभऱ्याची भाजी खुडून घेतली आणि इथं कवितानी बघा किती मोठी मक्का कापून घेतलेली कारण आपल्या बकऱ्यांना लागत होती घरी टाकायला. तर आता लय आम्हाला आता लय उशीर झाला ना आपल्याला. पोरं काय माहिती राहते की नाही राहत. पोरं खेळत असं नाही तर नसते राहिली. फोन केला असं लगेच
बस होईल ना. बस होईल. कवळी कवळी. आता कविता आणि मी आम्ही चाललेलो आहे बघा घरी. भाजीचं गमीला पण घेतलं आणि थोडीशी मक्का घेतली बकऱ्यांसाठी. बकऱ्याला लावते ना. मग काय आता ते दुपारी लवकर बांधेल ना ग, मग बरं राहतं. आणि भाजी कसं खायला वाळवून ठेवलेली बाहेर राहते. आता जेवढी हरभऱ्याची भाजी समजा कवळी कवळी तवर खाल्ल्या जातो घोळाना, आणि नंतर एकदा हरभर निबर झालं मग परत हरभऱ्याची भाजी खाऊ वाटली का मग बरं राहते. चोळून ठेवेल भाजी एक नाही. हाटे होतं लय भारी लागते. आता आहे ना वरती आपण वाळत घालून देऊ ही भाजी. लगेच वाळत घालून द्यावं लागेल, कारण मग ती जर अशी दाबून ठेवली ना तर काळी पडती. त्यासाठी आता लगेच घरी गेले एकदा भाजी वाळत घालून देऊन मग बाकीच कामावर राहील. तेच ना. चला मग काय. मी आता दर्शिक सावलीत बसले बरं का. झोप घे रे तर. झोप बीप नाही होत. झोप कस काय आता 4 वाजले. काम झालं ना आता. नाही हो, अजून लई काम राहिलं. जेवण करायचंय बाई अजून दुपारचं. जेवण करायचंय दुपारचं. आवाज नाही माहिती भूक लागली आता. भूक लागली. अहो माझ्या पायात आहे ना काटा घुसला त्याच्यामुळे इकडे बसले. हा का. आता काढून घे मग तोवर भाजी वाळू घालते ना. लई हे होईन त्याच्यात दात. नाही माहिती. मोकळी करून टाकी. हा. तर बघा ताई भाजी वाळू घालून राहिल्या आणि आत्ताच वावरातून आलो भाजी खुडून. चाललेलं आहे एकदम पातळ अशी भाजी वाळू घालायची. आणि आता वेळेस माझ्या पायात काटा घुसला त्याच्यामुळे मी दर्शिक बसले. काटा काढावं लागून ताई. आता देते आणि कसं काळी नाही पडत काही नाही त्याच्यामुळे वाळू घालला ती भाजी. बघा शेतकऱ्यांचं कसं राहतं म्हणजे वावरामध्ये सगळं राहतं त्याच्यामुळं घरच्या काम नाही पडत. आणि जसं आपण विकतात ना त्याला माप राहतं, घरच्याला माप नाही राहत. तर बघा आम्ही इकडं घमिल्यामध्ये ढवळ्या तुरी पण ठेवलेल्या आहे वाळू घालायला. तर इकडं कुळीत आहे, पप्पानी कुळीत आणलेले ते. तर काय वावरात करीत नाही आपण. आता नाही कुळीत वावरात, बाकी सगळं आहे ना. चांगलं लागत पण मग कसं एकटी आणेल राहताना. तर बघा इकडं मम्मीने त्यांनी काळ्या तुरी दिलेल्या त्या. आता ते दिवशी बहीण द्यायचे ना त्यांच्यासोबत तुरीने ते दिलं मम्मीने त्यांनी. तर काळ्या तुरी दिलेल्या आहे बघा आम्हाला घुगऱ्याला. एखाद्या दिवशी आम्ही काळ्या तुरीच्या घुगऱ्याचं रेसिपी पण काढणार आहे. आणि इकडं आमची मागच्या वर्षीची तुरीची डाळ आहे. तर आता ही डब्यात भरून ठेवावं लागन. ऊन द्यायला काढली ती. बाकीची भरी तेवढीच राहिली आता. एवढीच राहिली आता, बाकी नाही राहिलं वरती. झाली पूर्ण. आता आहे ना याला संध्याकाळच्या म्हणा ना अशी गुंडवून ठेवावं लागेल. हा नाही तर मग ते हे होईल. बघा आता भाजी पण वाळू घातली आणि आता जेवण करायचे ते. तर बाकी काम आवरून घ्यावं लागन. संध्याकाळचं गायांचं काम राहिलं आता. मग काय आता दुपार झाली 4 वाजत आले आता. 4 वाजत आली. मग काय पण जी मेहनत ते झालं ना भाजीच खुडायचं झालं. इकडेच झालं ना. आणि एक दिवस वाढत चाललं कारण त्याला आता घाटे निबर राहिले. मग तर नंतर नसती कसं रावत नंतर राहिली. खुडता पण नसते आली भाजी. मग काय पुरं निबर झालं नसते आली. हा. बरं झालं आणली थोडीफार खुडून. चला आता बाकीचं गायांचं धुणं ते काढून घ्यावं लागल, बाकी आवरावं लागल. चला चला आजचा तुम्हाला छोटासा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. तर चला भेटूया पुढील व्हिडिओ मध्ये. धन्यवाद.